दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात. अलार्मच्या आवाजाने आदित्यला जाग येते. तो पटकन बंद करतो, कारण आरोही त्याच्या मिठीत झोपलेली असते. आदित्य तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपाळावर किस करून तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. बराच वेळ पाहत असतो. काही वेळाने तिला बाजूला करून तो फ्रेश व्हायला निघून जातो. काही वेळाने बाहेर येतो आणि त्याचा आवरत असतो. तोच आरोहीला पण जाग येते. आदित्य आरशातून तिच्याकडे पाहत, गुड मॉर्निंग स्वीटी, झाली ना झोप? आरोही मान हलवून हो म्हणते. बरं, मला महत्त्वाचं काम आहे, ते मी करून येतो. तू आपलं सामान पॅक करून ठेव, आपल्याला आज निघायचं आहे. आरोही गोंधळून, अहो एवढ्या लवकर? आपल्याला एका पार्टीमध्ये जायचं आहे, म्हणून तुला इथून घेऊन जातोय. आणि काळजी करू नकोस, माझ्या बायकोला इथे आवडले तर मी वर्षातून 2दा इथे तुला घेऊन येत जाईल, चालेल ना? आरोही हसून हो चालेल. आदित्य तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारतो. आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बायको, मी बाळाबद्दल तुला नको नको ते बोललो, पण नंतर मी विचार केला तेव्हा मला तुझं म्हणणं पटलं. अहो, तुम्ही जेव्हा नाही म्हटला होता ना तेव्हा मला खूप वाईट वाटले होते, पण नंतर तुम्ही तयार झालात ना तेव्हा मला खूप आनंद झाला. अहो, एक विचारू? राणी, एक काय, बरंच विचार. आरोही त्याच्या डोळ्यात पाहत, ते मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे. आदित्य पण तिच्या डोळ्यात पाहत, पण मला तर माझ्या बायकोसारखी क्यूट परी पाहिजे आहे. ती दिसायला अगदी तुझ्यासारखी असेल आणि वागायला माझ्यासारखी, कारण माझी बायको छोट्या छोट्या गोष्टीवरून रडत असते आणि मला माझी मुलगी स्ट्रॉंग हवी आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट हवी आहे. बायको, हे सगळं ठीक आहे, पण बाळासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तशी आरोही लाजून त्याच्या शर्टमध्ये चेहरा लपवते. बायकोशी लाजत राहशील तर कसं होईल आपल्याला बाळ? बरं, जा आणि फ्रेश हो. आरोही फ्रेश व्हायला निघून जाते. इकडे आदित्य काहीतरी विचार करत बाहेर येतो. बाहेरचं मनमोहक दृश्य बघून आदित्य आनंदाने पाहत असतो. आरोही पण बाहेर येते. तोच त्यांच्या रूमचा दरवाजा वाजतो. आरोही दरवाजा ओपन करते तर समोर मुक्ता असते. तोच आदित्य पण आत येतो. त्या दोघांकडे पाहत, काय रे दादा, आता तरी वहिनीला खाली सोड. तुला नेहमी नेहमी वहिनी जवळच पाहिजे असते का? ती त्या दोघांना चिडवत असते. आरोही लाजून तिचं आवरायला निघून जाते. आदित्य मुक्ताला काही बोलेल तोच मुक्ता पळून जाते. काही वेळाने आरोही तिचं आवरून खाली निघून जाते. आदित्य पण त्याचा आवरून खाली येतो. खाली घरातील सगळे बसून गप्पा मारत असतात. गप्पा मारत एकमेकांना चिडवत असतात. आदित्यचे काका त्याच्या पाठीवर जोरात मारत, आदित्य जसा आहेस तसाच आहेस, जरा म्हणून बदल झाला नाहीये तुझ्यात. हां, फक्त लहानपणी लाल भोपळ्यासारखा होता, आता मात्र हिरव्या भोपळ्यासारखा झाला आहेस. काकांचं बोलणं ऐकून घरातील सगळे हसायला लागतात. आरोहीला पण हसू येत होतं. आदित्य मात्र तिच्याकडे रागाने पाहत असतो. काही वेळ बसून गप्पा मारत ते नाश्ता करतात. नाश्ता करताना पण आरोही आणि मुक्ता मुद्दाम आदित्यकडे बघून हसत होत्या आणि आदित्य त्यांच्याकडे खूप रागाने पाहत होता. नाश्ता करताना आदित्य त्याच्या आईबाबांना सांगतो, मी आणि आरोही आज संध्याकाळी घरी जायला निघणार आहे. त्याचं बोलणं ऐकून सगळे नाराज होतात. मुक्ता आदित्यला चिडवत, काय रे दादा, किती मस्त एन्जॉय करत होतो आम्ही, पण तू आणि वहिनी जाणार मग मज्जा नाही येणार. त्यापेक्षा मी पण तुमच्यासोबत येते. मुक्ताचं बोलणं ऐकून आदित्यचा चेहरा पडतो. तोच राधा म्हणते, मुक्ता दादा, वहिनीला जाऊ दे, मी आहे ना, मग आपण खूप धमाल करूया. तशी मुक्ता राधाकडे पाहत, हो मी थांबते इथेच. तसा आदित्यला आनंद होतो. राधा आरोहीकडे पाहत, वहिनी पण तुमची आठवण येईल आम्हाला. आरोही पण राधाकडे पाहत, मी पण खूप मिस करेल हे सगळं. पण राधा, नाराज नको होऊ, आता जाते, पण तुझ्या दादांनी सांगितलं आहे वर्षातून 2दा ते मला इथे घेऊन येणार आहेत. राधा आनंदाने, हे खूप भारी वहिनी, आणि दादा तुला थँक्यू. अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात. तोच काकू आदित्यकडे पाहत, काय मग, काही बाळाचा विचार केलाय की नाही? आदित्य आनंदाच्या भरात, हो हो केला आहे ना. त्याचं बोलणं ऐकून आरोहीचा चेहरा लाल होतो आणि त्या दोघांना बघून बाकीचे त्यांना हसायला लागतात. आजी त्या दोघांच्या अंगावरून नजर काढत, असेच आनंदी राहत जा, माझ्या या मुलांना कोणाची नजर नको लागायला. आणि त्या कटकट बोटं मोडतात. काही वेळाने सगळी माणसे बाहेर फेरफटका मारायला जातात आणि घरातील महिला मंडळी किचनमध्ये जातात. सगळ्यांच्या आवडीचे काही ना काही बनवतात. तोच पुरुष मंडळी पण आलेली असतात. आदित्य फ्रेश होऊन मोबाईल पाहत असतो. तोच आरोही पण रूममध्ये येते. तोच तिचा फोन वाजतो. ती पाहते तर राघवचा फोन असतो. 2-3 दिवसामध्ये तिचे आणि दादाचे बोलणे झाले नव्हते. खूप वेळ ते दोघं बोलत असतात. काही वेळाने फोन ठेवतात. आरोही फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन बाहेर येते आणि आदित्यकडे पाहत,
काय मग भोपळा काय करतोय? तसं आदित्य तिच्याकडे रागाने पाहतो. ती त्याला भोपळा भोपळा म्हणून चिडवत असते. आता आदित्यला राग येतो म्हणून तो आरोहीला पकडून घेतो. आता कुठे जाशील या भोपळ्याच्या तावडीतून? तशी आरोही त्याच्याकडे पाहत, म्हणजे तुम्ही मान्य केलं तर तुम्ही भोपळा आहात म्हणून. तोच आदित्यच्या लक्षात येतं, अरे आपण काय बोललो. पण तो त्याचा जास्त विचार न करता आरोहीला घट्ट पकडून ठेवतो. अहो काय करताय? भोपळ्याला खूप मस्ती आली वाटतं. आदित्य तिच्याकडे पाहत, जोपर्यंत भोपळा बोलणार तोपर्यंत तुझी सुटका नाही, समजले? आणि ते मी लहान असताना मला काका म्हणायचे, आज चुकून ते मला म्हटले. बरं झाले ना म्हटले, त्यांच्यामुळे मला पण माहिती पडले माझ्या नवऱ्याचं नाव भोपळा आहे म्हणून. आरोही प्लीज ना गं, या नावाने नको बोलूस. ठीक आहे, नाही बोलणार. बरं तुम्ही खाली जेवायला येणार आहात का? आज खूप काय काय बनवलं आहे. आणि हो, भोपळ्याची भाजी पण बनवली आहे. तसं आदित्य तिला उचलून बेडवर झोपवतो आणि तो तिच्यावरून येतो. आता कुठे जाशील? मगाचपासून भोपळा भोपळा करतेय. ती काही बोलण्याच्या आधीच आदित्य तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि बाण अर्पून तिला किस करत असतो. आता आरोही पण त्याला साथ देत होती. तोच आदित्यच्या आईचा आवाज येतो. ते आरोहीला बोलावत असतात. तसे दोघं थांबतात. आदित्य आरोहीकडे पाहत, आज तू आईमुळे वाचलीस, पण नंतर तुझी शिक्षा तुला मिळेल. आणि तो बाजूला होतो. आरोहीला अजून पण हसू येतं, पण तिला माहिती होतं जास्त हसलो तर आदित्य चिडेल, म्हणून ती काही न बोलता निघून जाते. ते सगळे दुपारचे जेवण करतात आणि आरोही आणि आदित्य सगळ्यांना भेटून पुण्याला जायला निघतात. रात्री उशिरा पोचल्यामुळे घरी गेल्यावर दोघे पण झोपेच्या स्वाधीन होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना पार्टीला जायचं असतं, म्हणून ते दोघं तयार होऊन पार्टीला जातात. पार्टीमधील सगळे दोघांना पाहत असतात, कारण ते दोघं एकमेकांसोबत खूप छान दिसत होते. मस्त पार्टी एन्जॉय करून ते घरी येतात. घरी येऊन दोघे फ्रेश होऊन बसलेले असतात. तोच आदित्यला फोन येतो. अर्जंट क्लायंटला भेटायला त्याला जावं लागणार होतं. फोन ठेवून तो आरोहीकडे पाहत, आरोही मला अर्जंट क्लायंटला भेटायला जावं लागेल, मी आलोच जाऊन. आणि तो त्याचा आवरतो आणि निघून पण जातो. आरोहीला बोलायचा चान्स पण देत नाही. इकडे घरात एकटी असल्यामुळे आरोहीला मोबाईल पाहत असते. मोबाईल बघून कंटाळा येतो म्हणून बुक वाचत असते. आता 7 वाजलेले असतात, म्हणून ती त्यांच्या दोघांचा स्वयंपाक करते आणि आदित्यची वाट पाहत असते. 8 वाजतात पण आदित्य अजून आलेला नसतो, म्हणून ती त्याला कॉल करते. तो कॉल उचलत नाही, म्हणून ती त्याला मेसेज करते. पण आदित्यकडून काहीच रिप्लाय नसतो. हे खूप बिझी आहेत वाटतं, काहीच रिप्लाय देत नाही आहे. ती जास्त विचार न करता त्यांच्या रूममध्ये निघून जाते. आता बराच वेळ झालेला असतो, पण आदित्य अजून आलेला नसतो. आरोही घाबरलेली असते, पण शांत राहायचा प्रयत्न करत असते. मी कुणाला विचारू? हे तर क्लायंटला भेटायला गेले आहेत, कुठे असतील काय माहिती, आणि यांच्यासोबत कोण असेल काय माहिती, मला तर काहीच कळत नाही आहे. ती आदित्यची काळजी करत खूप घाबरलेली असते. तोच त्यांच्या पूर्ण घरातील लाईट बंद चालू होते. ते बघून आरोही अजूनच घाबरते. काही वेळाने पूर्ण लाईट जाते, त्यामुळे सगळीकडे अंधार तिला दिसत असतो. ती हळूहळू तिच्या रूममधून बाहेर येते. मोबाईलचा टॉर्च चालू असतो, पण त्याला पण चार्जिंग नसल्यामुळे तो स्विच ऑफ होतो. आरोही तर आता रडकुंडीला आली होती आणि खूप घाबरलेली पण होती. तोच काहीतरी पडायचा आवाज येतो आणि आरोही अजूनच घाबरते. ती जोरात ओरडते. तसे घरातील सगळे लाईट चालू होतात आणि समोरचं दृश्य बघून तर आरोही शॉक लागल्यासारखी पाहत असते, कारण खाली पूर्ण घर डेकोरेट केलेलं असतं. सगळं काही आरोहीला आवडेल असंच काही होतं. आणि समोर आदित्य गुलाबांच्या फुलांचा बुके घेऊन उभा असतो. त्याला बघून आरोही पळत जाऊन त्याला मिठी मारते, कारण ती खूप घाबरलेली असते. आदित्य पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतो. आदित्य, तुम्ही ठीक आहात ना? मी फोन आणि मेसेज केले तुम्हाला, पण तुम्ही काही रिप्लाय दिला नाही. मला खूप काळजी वाटत होती तुमची. बायको, तू आधी शांत हो. मी ठीक आहे आणि तुझ्यासमोर उभा आहे. ते कामाच्या गडबडीत लक्षच राहिले नाही. आरोही शांत होते. आदित्य तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या कपाळावर किस करून हॅपी बर्थडे बायको म्हणतो आणि तिला बुके देतो. आरोही त्याच्या गालावर किस करून त्याला थँक्यू म्हणते. आदित्य तिचा हात पकडून तिला मध्यभागी घेऊन येतो. तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिच्या डोळ्यात पाहत, आरोही, देवाने तुझी आणि माझी गाठ बांधली आणि तू माझ्या आयुष्यात आली, त्या देवाचे मनापासून आभार. आरोही, तू चांगली मुलगी, चांगली बायको आणि चांगली सून आहेस. तुला फक्त आणि फक्त आनंद मिळू दे. जे तुला पाहिजे ते सगळं काही मिळू दे आणि अशीच नेहमी आनंदी राहा. आणि बायको, तुला माझ्याकडून तुझ्या बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुख, समृद्धी, आयुष्य आणि प्रेम मिळू दे. तो उठून उभा राहतो आणि तिच्या कपाळावर किस करत पुन्हा तिला हॅपी बर्थडे बायको म्हणतो. आरोही पण त्याच्या गालावर किस करते. मला दुसरं काहीही नको. मला फक्त तुमचं प्रेम, तुमची साथ हवी आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मला खूप प्रेम करणारा नवरा मिळाला.
आणि खूप प्रेम करणारी फॅमिलीसुद्धा मिळाली. हे सगळं तुमच्यामुळे मिळालं. जे काही लहानपणापासून मी मिस केलं होतं ते सगळं काही मला इथे आपल्या घरी मिळालं. थँक्यू देवाला की त्यांनी तुमच्यासारखा प्रेम करणारा नवरा मला दिला. आदित्य तिला मिठीत घेतो. काही वेळ तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. बायको, बरं चल, अजून एक सरप्राईज बाकी आहे. आणि तो तिला टेबलजवळ घेऊन जातो. त्यावरती सुंदर असा केक असतो. ते दोघं मिळून केक कट करतात. आदित्य आरोहीला केक भरवतो. आरोही पण त्याला केक भरवते. आरोही त्याला मिठी मारत थँक्यू म्हणते. अहो, तुम्ही खरंच खूप सुंदर सरप्राईज दिलं मला. थँक्यू. आदित्य तिला लाडाने जवळ घेत, हे काय बायको, मी एवढं सुंदर सरप्राईज दिलं तुला आणि रिटर्न गिफ्ट म्हणून तू फक्त थँक्यू म्हणते आहे? हे चुकीचं आहे ना बायको? आरोही हसून त्याच्या ओठांवर ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते. आदित्य पण तिला किस करू लागतो. दोघे पण भान हरपून किस करत असतात. श्वास घ्यायला त्रास होत असतो तरी ते किस करत असतात. आता दोघांचे श्वास जवळ होतात तसे ते थांबतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. अहो, तुम्ही मला खरंच खूप सुंदर सरप्राईज दिलं. मला खूप आवडले. मी लहानची मोठी झाले पण असलं काही मला मिळालं नाही. बाबा, आई आणि अनिशाच्या नकळत केक आणायचे आणि ते दोघे झोपल्यानंतर रूममध्ये घेऊन माझी पूजा करायचे. मग मी केक कट करायची. बाकी आई आणि अनिशाला तर काहीच पडलेली नसायची. आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बायको, तू जास्त विचार करू नकोस. तुझा नवरा आहे ना, तुझे सगळे लाड पुरवेल. तुला कसलीही कमी जाणवू देणार नाही. बरं चल आता, जास्त विचार नको करूस. आणि तो त्याची मिठी घट्ट करतो. बायको, अशीच माझ्याजवळ राहा आणि शेवटपर्यंत मला साथ देत राहा. अहो, मी तुमच्या जवळच आहे आणि शेवटपर्यंत जवळ राहणार. तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि त्याच्या खिशातून एक मंगळसूत्र काढतो आणि तिच्या गळ्यात घालतो. मंगळसूत्र खूप सुंदर असतं. तिला खूप आवडतं. आदित्य तिला उचलून त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिला मिठीत घेत झोपतो. आरोही पण शांतपणे त्याच्या मिठीत झोपते. सकाळी सकाळी आदित्यला जाग येते. तो पाहतो तर आरोही त्याच्या मिठीत शांत झोपलेली असते. तो तिच्या कपाळावर किस करतो. त्याच्या स्पर्शाने आरोहीला जाग येते. आदित्य तिच्या डोळ्यात पाहत, गुड मॉर्निंग स्वीट बायको. आरोही पण हसत त्याच्या गालावर किस करते. आदित्य खट्टाळपणे तिच्याकडे पाहत, बायको, आज आपण सोबतच फ्रेश व्हायचं का? तशी आरोहीला असते. तिचं लाजणं बघून आदित्य तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो आणि ते एकमेकांच्या सहवासात आंघोळ करतात. काही वेळाने ते दोघं बाहेर येतात. आरोही तिचा ड्रेस घ्यायला कपाट ओपन करणार तोच तिला आतमध्ये एक गिफ्ट दिसतं. ते ती ओपन करते. त्यात सुंदर अशी डिझायनर साडी असते. ती साडी बघून आरोहीला खूप आनंद होतो. तिला खूप आवडते साडी. आदित्य तिच्याकडे पाहत असतो. तिची स्माईल बघून त्याला समजतं की तिला साडी किती आवडली आहे म्हणून. ती आदित्यकडे पाहते तर तो हसत असतो. ती त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारते आणि गालावर किस करून त्याला थँक्यू म्हणते. आदित्य तिच्याकडे पाहत, बायको, तू आज जशी हॅप्पी आहेस ना तशीच राहत जा. म्हणजे बघ ना, आज नकळत का होईना तू माझी पण लाड करत आहेस. तशी आरोहीला असते. बरं आता लाजत नको बसू. जा, तुझं आवरून ये. मला बघायचं आहे माझी बायको या साडीमध्ये कशी दिसते. आरोही तिचं आवरायला निघून जाते. आदित्य त्याचा आवरून मोबाईल पाहत असतो. तोच आरोही साडी घालून येते. त्यात ती खूपच सुंदर दिसत असते. ती त्याला आवाज देते, अहो. तसा आदित्य तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो कारण ती खूपच सुंदर दिसत असते. तिला बघून आदित्य पूर्ण ब्लँक होतो. तो तिच्या जवळ जातो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. तिचा चेहरा उजळीत घेऊन, बायको, तू आज खूप सुंदर दिसतेस. त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे जातं आणि ती बोलायच्या आत तो तिच्या ओठांचा ताबा घेतो आणि तिला भान हरपून केस करतो. काही वेळाने केस करून बाजूला होतात. आदित्य तिच्या गालाला हात लावत, आज पूर्ण दिवस माझ्या बायकोसाठी. आणि तो तिचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो. आदित्य आरोहीकडे पाहत, बायको, तुझे डोळे बंद कर. तशी आरोही पटकन डोळे बंद करते. आदित्य तिला डोळे उघड म्हणून सांगतो. आरोही डोळे उघडते आणि पाहते तर घरातील सगळेच तिच्यासमोर उभे असतात. त्यांना बघून आरोहीला खूप आनंद होतो. राधा आणि तिचे आईबाबा पण आलेले असतात. त्यांना बघून पण आरोहीला खूप आनंद होतो. आरोही आधी आजी आणि आजोबांना नमस्कार करते. त्यानंतर आदित्यच्या आईबाबांना. असं एक एक करून घरातील सगळ्या मोठ्यांचा नमस्कार करते. घरातील सगळे पण तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात. भरभरून आशीर्वाद देतात. मुक्ता आणि राधा पण आरोहीला मिठी मारून बर्थडे विश करतात. प्रतीक पण आरोहीला शुभेच्छा देतो. आदित्यची आई आरोहीचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवतात आणि पटकन किचनमध्ये जाऊन आरतीचे ताट घेऊन येतात आणि आरोहीला ओवाळतात. आरोहीला हे सगळं बघून भरून येतं पण ती स्वतःला सावरते. घरातील सगळ्यांना आरोहीकडे बघून वाईट वाटतं.
आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत, आज आनंदाचा दिवस आहे, आज अजिबात रडायचं नाही. तशी आरोही गोड हसते. ते पुन्हा आरोहीचा बड्डे सेलिब्रेट करतात. घरातील सगळ्यांनी मिळून आरोहीच्या बड्डेसाठी गरीब लोकांना कपडे आणि खायच्या वस्तू ते आरोहीच्या हातून देतात. काही वेळाने ते घरी येतात. आज संध्याकाळी आरोहीच्या बड्डे निमित्त पार्टी असते. त्याच्याच तयारीला सगळे लागलेले असतात. आता पण आदित्यने आरोहीसाठी सुंदर असा वन पीस घेतलेला असतो. तो आरोहीला गिफ्ट करतो. आरोही ते गिफ्ट ओपन करते तर वन पीस असतो तो तिला खूप आवडतो. आरोही त्याच्या गालावर किस करत त्याला थँक्यू म्हणते. मला माझ्या या सुंदर बायकोला या ड्रेसमध्ये बघायचं आहे. आणि हो, तुझी तयारी करायला मी पार्लर आर्टिस्टला पण घरी बोलावले आहेत. अहो, याची काही गरज होती का? होती ना. बरं, आता तू जास्त विचार नको करूस आणि आवर तुझं. आरोही तिचा आवरायला निघून जाते. आदित्य पण त्याचा आवरून खाली पाहत असतो. कारण त्याच्या बायकोचा बड्डे असतो. त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नको होती. एक एक करून पार्टीला गेस्ट येत असतात. तोच आरोही तयार होऊन बाहेर येते. आदित्यचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो भानरपून तिच्याकडे पाहत असतो. त्याच्या मनात विचार येऊन जातो, खरंच किती सुंदर बायको आहे माझी. त्याला आजूबाजूच्या लोकांचं भान नव्हतं. तो कसलाही विचार न करता आरोहीजवळ जातो. तिच्या कपाळावर किस करतो आणि तिचा हात पकडून चालत असतो. तो तिला टेबलजवळ घेऊन येतो आणि तिचा हात पकडून केक कट करतो. सगळे मिळून टाळ्या वाजवतात. एक एक करून आरोहीला गिफ्ट आणि शुभेच्छा देतात. आरोहीजवळ राघव आणि शक्ती पण येतात. तशी आरोही राघवला मिठी मारते. ते पण तिला विश करतात. दोघांनी तिच्यासाठी सुंदर असा डायमंड नेकलेस आणलेला होता. आरोहीला खूप आवडतो. बरीच मोठी मोठी माणसं आलेली होती. आदित्य त्यांची ओळख आरोहीला करून देत होता. आरोही पण हसून सगळ्यांशी बोलत होती. एक एक करून गेस्ट आरोही आणि आदित्यला भेटून जात होते. आदित्यला कुणाचा तरी फोन येतो म्हणून तो बाजूला जाऊन बोलत असतो. आरोहीचं लक्ष त्याच्याकडे असतं. पण तिच्यासोबत राघव आणि शक्ती बोलत असल्यामुळे तिला आता आदित्य कुठे दिसत नाही. हे कुठे गेले? आता तर होते इथे. राघव आणि शक्ती पण आरोहीला भेटून निघून जातात. ते सगळे आत येतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. आरोही पण तिच्या रूममध्ये येते. रूममध्ये लाईट बंद असल्यामुळे अंधार असतो. ती लाईट लावणार तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. त्याच्या स्पर्शाने तिला समजतं की आदित्य आहे. ती पण त्याच्या मिठीत शांत असते. अहो, तुम्ही आज जे काही माझ्यासाठी केलं ते खूप छान होतं. मला खूप आवडले. थँक्यू सो मच. आदित्य तिचा चेहरा उंजळीत पकडून, बायको, तुझ्यासाठी काही पण करायला मी तयार आहे. फक्त तू नेहमी आनंदी राहा आणि अशीच माझ्याजवळ राहा. अहो, मी तुमच्याजवळच आहे. बायको, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अहो, आता काही नाही, म्हणजे तुम्ही मला सगळं काही दिलं. बायको, हे थोडं वेगळं आहे. आणि ते रिमोटचे बटन दाबतो. सगळे लाईट लागतात. आरोही रूममध्ये पाहते आणि पाहतच राहते. कारण आदित्यने त्यांची रूम खूप सुंदर प्रकारे सजवलेली होती. आरोही तर आनंदाने सगळं काही पाहत असते. तिला हॅपी बघून आपला हिरो पण हॅपी असतो. तो तिचा हात पकडून, बायको, कसं वाटलं सरप्राईज? अहो, खूप छान आहे. मला खूप आवडले. आदित्य मस्त सॉन्ग लावतो आणि आरोहीचा हात पकडून डान्स करत असतो. आरोही पण त्याच्या डोळ्यात पाहत डान्स करत असते. आरोही डान्स करताना त्याच्या मिठीत शांत असते. आदित्य पण प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. आदित्य तिच्या कपाळावर किस करतो. त्यानंतर गालावर आणि हळूहळू त्याची ओठ तिच्या मानेवरून फिरवतो. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने आरोही तर शहारत असते. आदित्य त्याचे ओठ फिरवत तिच्या ओठांजवळ येतो आणि तिच्या ओठांना खूप प्रेमाने किस करत असतो. आरोही पण त्याला मनापासून साथ देत किस करत असते. कारण आज त्यांना एकमेकांचा सहवास पूर्ण मनाने हवासा असतो. आता दोघांचे श्वास जड होतात तसे ते बाजूला होतात. आदित्य आरोहीला उचलून बेडवर घेऊन येतो. तिला झोपवून तो तिच्यावर येतो. तिच्या कपाळावर किस करतो आणि तिच्या पाठीखाली हात घालून तिच्या ड्रेसची नॉड ओपन करतो आणि झिप पण ओपन करतो. त्याच्या थंडगार हाताचा स्पर्श तिच्या अंगाला होत होता आणि त्यामुळे तिच्या अंगावर गोड शिरशीर येत होती. आदित्य तिचा ड्रेस तिच्या शरीरापासून वेगळा करतो. तशी आरोही लाजून त्याला मिठी मारते. आदित्य हसून, बायको, आता अशीच लाजत राहिली तर आपल्याला बाळ कसं होईल ना? आदित्य त्याचे कपडे पण त्याच्या शरीरापासून वेगळे करतो. आता त्याचे हात तिच्या पूर्ण अंगावरून फिरत असतात आणि त्याच्या हाताच्या स्पर्शाने आरोही तर शहारत असते. आदित्यचे ओठ तिच्या मानेवरून फिरत असतात. आज आरोहीला पण तेच पाहिजे होतं. त्याचे फिरणारे ओठ तिच्या ओठांचा ताबा घेतात आणि ते भान हरपून एकमेकांना किस करत असतात. आज त्यांच्यात होतं ते फक्त प्रेम. आदित्य त्याच्या प्रेमाचा वर्षाव आरोहीवर करत असतो आणि आरोही पण त्याच्या प्रेमात त्याला साथ देत होती. त्याच्या स्पर्शाने तिच्या तोंडातून उसाचे बाहेर येत होते आणि त्या आवाजाने आदित्यला अजूनच प्रेम येत होतं. तोच आरोहीच्या कमरेच्या खाली वेदना होतात आणि ती जोराने ओरडते. तसा आदित्य प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतो.
आता आरोहीला पण ते हवंसं वाटत होतं आणि ती पण त्याला साथ देत असते. आज खऱ्या अर्थाने ते दोघं नवरा बायकोचं नातं अनुभवत असतात. आज ते मनाने आणि शरीराने एक झालेले असतात. आज ते एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करत होते. काही वेळाने दोघं पूर्णपणे थकून जातात आणि बाजूला होतात आणि एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. तर कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आरोही आणि आदित्यचं असंच प्रेम बघूया पुढील भागात. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.